नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत आहात आरबीसी ऑनलाईन. मी आहे दत्तात्रय राऊत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर द बोर्ड एक्झामिनेशन 2008 ते 2021 दरम्यान ज्या विविध बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न जे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आज आपण रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या टॉपिक मध्ये बघणार आहोत. रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा जो टॉपिक आहे, हा मेजर टॉपिक पैकी एक आहे. टोटल मार्क्स 7 मार्कासाठी हा टॉपिक विचारला जातो. मार्क्स विथ ऑप्शन 10. तर बघूया या ठिकाणी यामध्ये कुठले प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये डिस्क्राइब दी इन ब्रीफ यूज ऑफ स्पॅग्नो मॅनोमीटर. कसा उपयोग स्पॅग्मो मॅनोमीटरचा उपयोग कसा केला जातो. ऑक्टोबर 2008 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ते कुठल्या पर्पज साठी वापरला जातो, त्याचं पर्पज काय आहे, यूज कसा पद्धतीने केला जातो, ब्रीफ मध्ये विचारलेला आहे. पुढील प्रश्न आहे युजेस ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ईसीजी. ईसीजीचा उपयोग, गिव्ह द युजेस ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ईसीजीचा उपयोग कशा पद्धतीनं केला जातो, ह्यामध्ये सविस्तर पैकी तुम्हाला त्याचं आन्सरिंग करायचं आहे. मग त्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे युजेस जे आहेत इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे ईसीजी. पुढील प्रश्न आहे विथ द हेल्प ऑफ नीट लेबल्ड डायग्राम डिस्क्राइब इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. बघा, मार्च 2008 मध्ये, 10 मध्ये, 14 मध्ये, 8 मध्ये, ऑक्टोबर 2008 मध्ये पुष्कळ वेळा असा प्रश्न विचारलेला आहे. डिस्क्राइब दी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. ह्युमन हार्ट इंटरनल स्ट्रक्चर म्हटलं त्या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ द डायग्राम विचारलेला आहे. म्हणजे डायग्राम ड्रॉ करून त्या ठिकाणी त्याला डिस्क्राइब करायचे. परंतु आता सध्याच्या परीक्षेमध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन्स आता नाही आहेत. मॅक्सिमम 4 मार्कासाठी लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळं विचारलं जात असताना त्या ठिकाणी क्वेश्चन मात्र वेगळ्या पद्धतीनं फ्रेम केलेला असेल, परंतु तुम्हाला क्वेश्चनची आयडिया यावी, प्रश्न कसा विचारला जातो, याचं कॉन्सेप्ट काय असेल, प्रश्नाचं स्वरूप कसं असेल, आणि तुम्हाला त्या उत्तराची आयडिया क्लिअर व्हावी म्हणून अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही त्याचा सराव करणं अपेक्षित आहे. पुढील प्रश्न आहे ड्रॉ अ नीट वेल लेबल्ड डायग्राम ऑफ वेंट्रल व्ह्यू ऑफ द हार्ट. हार्टचा जो वेंट्रल व्ह्यू आहे, वेंट्रल व्ह्यू ऑफ द हार्ट मार्च 2009 मध्ये, मार्च 2015 मध्ये, ऑक्टोबर 2011 मध्ये अशा प्रकारे खूप परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. वेंट्रल व्ह्यू ऑफ द ह्युमन हार्ट, नीट लेबल्ड डायग्राम ऑफ. आणि तर मग ह्या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याला लेबलिंग करायचं. आपल्याला मॅक्झिमम 3 मार्काची डायग्राम आहे आणि 3 मार्काच्या डायग्राम मध्ये किमान 4 लेबलिंग येणं अपेक्षित आहे. स्केचिंगला 1 मार्क असेल आणि लेबलिंगला 2 मार्क असतील. अशा स्वरूपानं त्या ठिकाणी व्हेंट्रल व्ह्यू ऑफ द ह्युमन हार्ट. मग हे व्हेंट्रल व्ह्यू जो असतो, मग विद्यार्थी कन्फ्यूज होतात की व्हेंट्रल व्ह्यू ऑफ द ह्युमन हार्ट आणि डॉर्सल व्ह्यू ऑफ द ह्युमन हार्ट. तर ह्या मध्ये क्लिअर विचारलेलं असतं की व्हेंट्रल व्ह्यू म्हणजेच, व्हेंट्रल व्ह्यू म्हणजेच काय की अ एंटेरियर व्ह्यू.
आणि डॉर्सल म्हणजे पोस्टेरियर व्ह्यू असतो. व्हेंट्रल व्ह्यू ऑफ द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय दाखवणं अपेक्षित आहे, त्याचा मध्ये ॲट्रियम्स, वेंट्रिकल्स, त्याच्यानंतर ब्रांच ऑफ दी कोरोनरी आर्टरी, पल्मोनरी ट्रंक, याचे लेबलिंग तुम्हाला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज अ ब्लड प्रेशर? ब्लड प्रेशर म्हणजे काय? व्हॉट इज अ ब्लड प्रेशर? प्रेशर इज एक्झर्टेड by the blood on the wall of artery is known as the blood pressure. मग हे ब्लड प्रेशर म्हणजे काय हे लिहिणं अपेक्षित आहे. प्रेशर इज एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी, wall of the blood vessels is called as the blood pressure, and it is measured by the sphygmomanometer. तर ह्या ठिकाणी प्रश्न विचारलाय, व्हॉट डिस्क्राइब द डिफरंट टाइप ऑफ ब्लड प्रेशर. वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड प्रेशर आहेत. आर्टरियल ब्लड प्रेशर आहे, आणि हे आर्टरियल ब्लड प्रेशर असेल किंवा त्या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्लड प्रेशर्स आहेत ते डिस्क्राइब करायचे आहेत आणि ऍड नोट ऑन दी फॅक्टर्स अफेक्टिंग इट, मार्च 2009 मध्ये. पुढील प्रश्न आहे, डिस्क्राइब इन ब्रीफ डिफरंट टाइप्स ऑफ ल्युकोसाइट्स. ऑक्टोबर 2009 मध्ये प्रश्न विचारलाय. डिस्क्राइब इन ब्रीफ डिफरंट टाइप्स ऑफ ल्युकोसाइट्स. जे डिफरंट टाइप्स ऑफ द ल्युकोसाइट्स आहेत त्यामध्ये ल्युकोसाइट जे आहेत, ब्लड मधले कंटेंट्स, आरबीसी, डब्ल्यूबीसी, आणि त्यामध्ये प्लेटलेट्स जे आहेत आणि ज्या ल्युकोसाइट्स जे आहेत, तर ल्युकोसाइट्स मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ल्युकोसाइट्स त्याला डिस्क्राइब करायचे, डिफरंट टाइप्स ऑफ द ल्युकोसाइट्स. त्यानंतर डिस्क्राइब द व्हेरियस टाइप ऑफ द वॉल्स प्रेझेंट इन द ह्युमन हार्ट. ह्युमन हार्ट मध्ये असणारे डिफरंट टाइप ऑफ द वॉल्स जे आहेत, बायकास्पिड वॉल, ट्रायकास्पिड वॉल, सेमिलुनार वॉल्स. ऑक्टोबर 2009 आणि मार्च 2009 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न आहे, स्केच अँड लेबल द टीएस ऑफ आर्टरी. आर्टरीची डायग्राम काढायची. ऑक्टोबर 2010 आणि 2014 मध्ये, ऑक्टोबर 2010 आणि ऑक्टोबर 2014 मध्ये असा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ वर्किंग ऑफ द ह्युमन हार्ट. मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट होत असतं, त्यामध्ये हे मेकॅनिझम कशा पद्धतीनं वर्किंग करतं हे त्यामध्ये वर्किंग ऑफ मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट, कार्डियक सायकल असेल, ॲट्रियल सिस्टॉल असेल, त्याच्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल असेल, हे दॅट इज द नोन ॲज द मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट वर्किंग. त्यानंतर गिव्ह द फंक्शन्स ऑफ द ब्लड. ब्लडचे फंक्शन्स काय, गिव्ह द फंक्शन्स ऑफ द ब्लड. मार्च 2011 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्लडचे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स तुम्हाला ह्या ठिकाणी स्टेट करायचे, इनलिस्ट करायचे. स्केच अँड लेबल कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. स्केच अँड लेबल कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट, मार्च 2012 आणि जुलै 2018 मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट म्हटलं तर त्या ठिकाणी जी कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट आहे, स्पेशली बुक्स मध्ये दिलेला आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट. जसं की
SA नोड आहे, AV नोड आहे, पर्किनचे फायबर्स आहेत, बंडल ऑफ हीस आहे, हे त्याच्यामध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. डायग्राम जी आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे डिस्टिंग्विश बिटवीन दी आर्टरी अँड व्हेन. आर्टरी आणि व्हेन मध्ये डिफरन्शिएट करा, डिस्टिंग्विशिंग करा, त्याचे फरक स्पष्ट करा, अशा स्वरूपाचा प्रश्न मार्च 2012 मध्ये विचारलेला आहे. जेव्हा प्रश्न विचारलेला असेल डिस्टिंग्विश मध्ये फरक स्पष्ट करा, किमान 2 मार्काला जर विचारलेला असेल तर 4 मुद्दे कंपॅरेटिव्ह लिहिणं अपेक्षित आहे. डिस्क्राइब द हायपरटेन्शन, ऍड नोट ऑन द एंजिना पेक्टोरिस. मार्च 2013 मध्ये प्रश्न विचारलेला. ऍड नोट ऑन द एंजिना पेक्टोरिस. एंजिना पेक्टोरिस मध्ये एंजिना पेक्टोरिस काय, एक प्रकारचा जो कंडिशन ऑफ द हार्ट. एंजिना पेक्टोरिस काय असतं, व्हॉट इज मीन बाय द एंजिना पेक्टोरिस. हायपरटेन्शन म्हणजे काय, डिस्क्राइब द हायपरटेन्शन. हायपरटेन्शन डिस्क्राइब करून एंजिना पेक्टोरिस वर त्या ठिकाणी नोट मेकिंग करायची आहे. पेन इन द चेस्ट रिझल्टिंग फ्रॉम अ रिडक्शन ऑफ इन ब्लड सप्लाय टू दी कार्डियक मसल्स. कार्डियक मसलला ब्लड सप्लाय रिड्युसिंग होतो, म्हणून त्या ठिकाणी एंजिना पेक्टोरिस कॉज होत असतो. देन पुढील प्रश्नामध्ये आपण जर बघितलं, डिस्क्राइब द हायपरटेन्शन, ऍड नोट ऑन द एंजिना पेक्टोरिस. मार्च 2013 मध्ये बघितलं आताच. मेन्शन द रोल ऑफ पेसमेकर इन द ह्युमन हार्ट. ऑक्टोबर 2014. मेन्शन द रोल ऑफ पेसमेकर म्हणजे ज्यावेळेस SA नोड वर्किंग करत नसतो त्यावेळेस त्या ठिकाणी आर्टिफिशियल मशीन अटॅच केली जात असते, त्याला आपण पेसमेकर म्हणतो. आणि पेसमेकर काय असतं की हा एक कृत्रिम स्वरूपाचा हृदयाला जनरेटिंग द इम्पल्सेस प्रोड्यूस करतो. In the electrocardiogram shown, which wave represent the ventricular diastole. म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम एक डायग्राम दिलेली असते, which have the represent ventricular diastole. मार्च 2014-15 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये डायग्राम मध्ये जो वेव रिप्रेझेंट केलेली आहे व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल, ती कोणती वेव त्या ठिकाणी आहे असं मेन्शन तुम्हाला त्या आन्सर मध्ये करायचंय. विथ द हेल्प ऑफ लेबल्ड डायग्राम डिस्क्राइब द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट. ऑक्टोबर 2015 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. डिस्क्राइब द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट विथ द हेल्प ऑफ द लेबल डायग्राम. आकृतीच्या साह्यानं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट डिस्क्राइब करायचंय. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट मध्ये एट्रियम, वेंट्रिकल्स या सर्व गोष्टीचं एक्सप्लेनेशन त्यामध्ये अपेक्षित आहे. स्केच अँड लेबल टीएस ऑफ फेन. मार्च 2016 मध्ये प्रश्न आहे. स्केच अँड लेबल टीएस ऑफ फेन. डिस्क्राइब 5 टाइप्स ऑफ द ल्युकोसाइट्स. 5 प्रकारचे ल्युकोसाइट्स डिस्क्राइब करा विथ द हेल्प ऑफ द डायग्राम. ऍड नोट ऑन देअर फंक्शन्स. पुढील प्रश्न आहे राइट नोट ऑन द इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट वर नोट मेकिंग करा. मार्च 2017 मध्ये प्रश्न विचारलाय. विथ द हेल्प ऑफ द सुटेबल डायग्राम डिस्क्राइब द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट. जुलै 2017 मध्ये प्रश्न विचारलाय. विथ द हेल्प ऑफ द सुटेबल डायग्राम डिस्क्राइब द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट. आताच आपण बघितलं की कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट. तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न आहे डिस्क्राइब द अग्रॅन्युलोसाइट्स विथ द हेल्प ऑफ द डायग्राम. जे अग्रॅन्युलोसाइट्स आहेत आणि हे अग्रॅन्युलोसाइट जे आहेत विथ द हेल्प ऑफ द डायग्राम्स
डायग्रॅमच्या साह्यानं त्याला डिस्क्राईब करायचं, अग्रॅन्युलोसाइट्स. आणि हे अग्रॅन्युलोसाइट जे आहेत त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स जे आहेत, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइटची डायग्रॅम काढून त्याला डिस्क्राईब करायचंय. पुढील प्रश्न आहे मार्च 2019 मध्ये विचारलेला आहे. व्हॉट इज अ सायनस इरिथमस? सायनस इरिथ्रिमियस, मार्च 2019 मध्ये. व्हॉट इज मीन बाय दी सायनस इरिथ्रिमस? पुढील प्रश्न आहे एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट, मार्च 2019 मध्ये प्रश्न विचारलाय. म्हणजे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द ह्युमन हार्ट वर 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं त्याच्यावर फुल्ली कॉन्सन्ट्रेट करणं अपेक्षित आहे. जो भाग तुम्हाला जास्तीत जास्त, आता मेजर क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत जास्त, तर शॉर्ट क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतील. गिव्ह रिजन्स. लिम्फॅटिक वेसल्स आर मिल्की इन अपीरन्स. का लिम्फॅटिक वेसल हे मिल्की अपीरन्स मध्ये का आहे? मोनोसाइट आर कॉल्ड एज द स्कॅव्हेंजर्स. वॉल ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल is a thick. Valves are present in the veins and pulmonary veins carry the oxygenated blood. मार्च 2019 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे गिव्ह द रिजन्स हे किती मार्काला विचारले? 5 मार्क. 5 वेगवेगळी कारणं द्यायची वेगवेगळ्या प्रश्नाची, प्रत्येक ह्याला 1 मार्क असेल. तशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यामुळं पुढील प्रश्न आहे की ह्यामध्ये क्लासिफाय द फॉलोइंग कॉम्पोजिशन ऑफ ब्लड प्लाझ्मा गिव्हन बिलो एज पर द कॉलम ए अँड कंप्लीट द कॉलम बी. आता ह्या ठिकाणी ही जी कॉम्पोजिशन ऑफ ब्लड प्लाझ्मा दिलेला आहे, सेरम अल्ब्युमिन, बायकार्बोनेट्स, युरिया, सल्फेट्स ऑफ सोडियम, फायब्रिनोजेन, युरिक ऍसिड, हे जे दिलेलं आहे. सेरम अल्ब्युमिन काय आहे, बायकार्बोनेट्स काय आहे, युरिया, सल्फेट ऑफ सोडियम, फायब्रिनोजेन, युरिक ऍसिड. कॉलम ए मध्ये ह्याच्यापैकी कुठला प्लाझ्मा प्रोटीन्स आहे? नायट्रोजन वेस्ट कोणता आहे? इनऑर्गॅनिक साल्ट्स कोणता आहे? हे तुम्हाला शोधायचे. म्हणजे 2-2 इथे एक लिहायचं, इथे एक लिहिणार. प्लाझ्मा प्रोटीन्स कोणते? प्लाझ्मा प्रोटीन्स मध्ये सेरम अल्ब्युमिन अँड फायब्रिनोजेन. नायट्रोजनस वेस्ट कोणते? युरिया आणि युरिक ऍसिड्स. आणि त्याच्यानंतर सल्फेट्स ऑफ सोडियम अँड बायकार्बोनेट्स इज द इनऑर्गॅनिक साल्ट्स. हे झालं. कॉलम बी तुम्हाला कंप्लीट करायचं, रिराईट करायचं आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात की ह्या ठिकाणी हे रिराईट करत नाही. तर रिराईट करणं म्हणजे की ह्या दोन्ही कॉलमला लिहिणे. प्लाझ्मा प्रोटीन असेल तर इथं काय लिहिणार तुम्ही? सेरम अल्ब्युमिन्स आणि फायब्रिनोजेन्स असं लिहिणं अपेक्षित आहे. नायट्रोजनस वेस्ट मध्ये युरिया, युरिक ऍसिड, ऑर्गॅनिक साल्ट, बायकार्बोनेट्स, सल्फेट्स. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्केच द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्टचं डायग्राम स्केच करा. लेबल ऑल द वॉल्स प्रेझेंट इन इट. फक्त वॉल्स दाखवायचे. त्याच्यामध्ये सेमिलुनार वॉल असेल, त्याच्यानंतर बायकास्पिड वॉल असेल, ट्रायकास्पिड वॉल असेल, सर्व वॉल त्या ठिकाणी शो करायचे डायग्राम मध्ये, लेबल करायचे. अँड मेन्शन द फंक्शन ऑफ एनी वन वॉल इन द हार्ट. दिलेल्या वॉल्स पैकी कुठल्या एका वॉलचं फंक्शन स्टेट करायचंय. म्हणजे प्रश्न समजावून घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि प्रश्न समजल्यानंतर त्याचं उत्तर त्याला फ्रेम करायचंय. म्हणून प्रश्न लिहित असताना काळजीपूर्वक लिहा. याची त्याला त्याचे त्याला उत्तर इंटरचेंज करू नका. म्हणून पुढील परीक्षेला येताना पूर्ण तयारीने तुम्ही आलं पाहिजे. इन द इलेक्ट्रोकार्डिओग्राम QRS कॉम्प्लेक्स स्टँड फॉर. पुढील प्रश्न आहे. तर ह्यामध्ये QR कॉम्प्लेक्स जो आहे
हा विचारला का स्टँड फॉर कशासाठी आहे QRS कॉम्प्लेक्स हा जो दिलेला आहे QRS कॉम्प्लेक्स कशासाठी दिलेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. इन इलेक्ट्रोकार्डिओग्राम QRS कॉम्प्लेक्स स्टँड फॉर कशासाठी स्टँड फॉर आहे सो दॅट. धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळं सर्वांचं मनपूर्वक आभार. पुढील व्हिडिओ हे टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केले जातील. त्याची लिंक ही टेलिग्राम ग्रुपवर पाठवली जाणार आहे. कृपया करून टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा.